हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर पहा, आजचा जो तुम्ही व्हिडिओ पाहता आहात हा व्हिडिओ आहे माझ्या डिलिव्हरीनंतरच्या 13व्या दिवसाचा. परंतु माझी जी डिलिव्हरी डेट होती ही होती 24 जुलै, म्हणजे आजची तारीख होती. बाळ हा जवळजवळ 19 ते 20 दिवस आधी जन्माला आलेला आहे. तुमच्या मला बऱ्याचदा कमेंट्स येतात की ड्यू डेटला तुमची डिलिव्हरी झाली का किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली का? तर हो, मला नॉर्मल डिलिव्हरी झाली. लेबर पेन मला स्टार्ट झाले होते 20 दिवस अगोदर आणि 5 जुलैला माझी डिलिव्हरी झाली की जी होती 24 जुलैला. तर बघा, आजचा हा जो दिवस आहे हा छान सुरुवात झालेली आहे. मस्त उपीट बनवलं होतं आणि ते मी एन्जॉय केलं. अद्वैतला सुद्धा माझ्या हातून खायचं होतं, त्यालाही भरवलं. आणि बाळासाठी आज हा आणलेला आहे पोर्टेबल स्विंग. कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे कॉट बेड आहे जो एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये हलवता येत नाही. आणि जेव्हा मी किचनमध्ये काम करत असते किंवा दुसऱ्या रूममध्ये बाळाला घेऊन जायचं असतं तर त्यावेळी मी कारसीटमध्ये बाळाला ठेवायचे. आणि ते होऊ नये यासाठी हा एक पोर्टेबल स्विंग आणलेला आहे, ज्यावरती अशी ही बटनसुद्धा आहेत. जे स्विंग आहे हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. याला म्युझिकसुद्धा आहे. याचा जो वेग आहे किंवा स्पीड आहे हाही तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अजून तर बाळाला यामध्ये ठेवलेलं नाही, पण बघूया जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की यामध्ये ठेवेन आणि याचा यूज करेन. खूप छान आहे, हलका आहे किंवा एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये इझिली शिफ्ट करता येण्यासारखं आहे. या स्विंगची तुम्हाला लिंक हवी असेल तर मला जरूर DM करा, मी तुम्हाला ही लिंक जरूर प्रोव्हाइड करेन. तर इथे ना मी बाळाची आता नखं काढते आहे, कारण बाळाला सतत हातामध्ये मिटन्स घालणं किंवा हात पॅक ठेवणं हे बाळाच्या सेन्सरी डेव्हलपमेंटसाठी चांगलं नाही आहे आणि म्हणूनच त्याला नखं लावू नयेत यासाठी मी त्याची नखं काढून घेतली ह्या छोट्याशा नेल कटरनी. जे अद्वैतचं नेल कटर आहे, मी याच्यासाठी सुद्धा एक ट्रिमर मागवलेलं आहे. खूप भीत मी त्याची नखं काढली की असं वाटतं ना की खूप छोटा हात आहे, स्किन वगैरे आतमध्ये आली तर थोडा प्रॉब्लेम होईल. पण तशीच मी हळूहळू त्याच्यासोबत गप्पा मारत नखं काढली. तो खूप शांत होता. त्यानंतर मी त्याला टमी टाईम दिला. बघा, मी जेव्हापासून बाळ जन्माला आलेला आहे ना, अगदी पहिल्या दिवसापासून त्याला टमी टाईम देते आहे. टमी टाईम तुम्हाला बेडवरती किंवा खाली ठेवूनच द्यायला हवा असं नाही. या पद्धतीने तुम्ही तुमच्या चेस्टवरती सुद्धा बाळाला घेऊ शकता आणि असा बाळाला टमी टाईम देऊ शकता, ज्यामुळे बाळाच्या पोटामधला गॅस सुद्धा बाहेर पडतो, बाळाच्या मानेमध्ये स्ट्रेंथ येते आणि बाळ हा छान व्यवस्थित त्याचं जे काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे अचीव करायला मदत होते. त्यानंतर मी लंच बनवून घेतला. गवारीची भाजी, मसाला भेंडी, चपाती, भात असा काही लंच होता. आणि आजकाल माहीत नाही, एका दिवस असा असतो की अद्वैतला ना सगळ्या गोष्टी लहान बाळासारख्या करायच्या असतात. तुमच्याही बाबतीमध्ये असं होतं का? जर तुम्हाला दुसरं बाळ असेल, नवीन बाळ झालं असेल तर पहिला बाळ सुद्धा थोडासा लहान होतो का? आपल्याला एक्सपेक्ट असतं की तो थोडा मोठा व्हावा, पण तो आधीच लहान होतो. आणि अद्वैतला सुद्धा आज दिवसभर सगळ्या गोष्टी माझ्या हातूनच खायच्या होत्या किंवा थोडंसं जास्त असं त्याला घ्यावं असं त्यानं वाटत होतं आणि मी सुद्धा त्याला थोडं पॅम्पर करत होते, कारण बाळासोबत त्याला सुद्धा माझी खूप जास्त गरज आहे. का आपल्याला वाटतं असं की मुलांनी मोठं व्हावं, पण असं नाही, ते बाळसुद्धा छोटंच असतं. या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना थोड्याशा अवघड जात आहेत, पण हा ठीक आहे. अद्वैत खूप समजूतदार आहे. त्याला सांगितलं की सगळ्या गोष्टी छान समजून घेतो. तो थोडासा चिडचिड होते, पण ठीक आहे, हळूहळू हेही मॅनेज होईल. बघूया किती वेळ लागतो ते.